तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार. अरे बाबा, ब्लॉगर बनायला पहिलं मोबाईल धरायला शिक. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वतःचा रोज करत असते. तर इंट्रो घेऊया. जाऊ दे, काय इंट्रो घ्यायचं, रोज तेच माहिती तुम्हाला. माझं नाव काय काय नाही, काय रोज तेच त्याचा. आज खरंच खूप उशीर झालाय. आज रविवार आहे, म्हटलं निवांत होतोया. 10:25 झालेत, लईच उशीर झालेला आहे. आणि कालच्या 2 कांडे उरलेत, त्यामुळे आपण त्याच्यावरच काम करणार आहे. आणि बघूयाच काय होते काय नाही. हप्त्याची सोय झाली, सेविंग होते माझ्याकडे, त्यामुळे ते भरून टाकले. 500 रुपये कमी, जे की आपण 500 रुपये सहज करू शकतात, काही विषय नाही, त्यामुळं काही लोड नाही. तर असं नाही की ह्याचा अर्थ की आपण लगेच घरी जाणार आहे. 2 कांड्या, लाल कांडी 5 संपूस पण काम करणार आहे. बघूया लाल कांडी संपायला किती वेळ लागते, किती नाही. आत्ता जस्ट आलेले आहे, तर बघूया काय होते काय नाही. आणि 3-4 जास्त काम नाही करायचं. 3-4 वाजेपर्यंत, 3-4 वाजेपर्यंत मला माहिती आहे लाल कांडी संपून जायला आहे. आणि जर चांगला ऑर्डर असेल तर CNG भरून अजून जास्त काम करूया. घरी जाऊन तर काय करणार आहे, उन्हाचा आज ऊन आहे, काल पाऊस तर आज ऊन. तर बघूया काय होतं काय नाही. भेटूया पहिल्या ऑर्डरला आणि बघूया हॅपी संडे कसा होतं. चला, वाजल्यात 1:08. आता जेवायला बसतंय. म्हटलं जेवायच्या वर थोडं वॉकिंग करूया, कारण बॅक टू बॅक ऑर्डर पडत होते. आणि जी पडेल ती ऑर्डर घेत होतो. म्हटलं बऱ्याच दिवस ब्लॉगिंगचा खरा अर्थ असा असतो, असा एक हातात मोबाईल घेऊन आणि बडबड करत जात असतो, असं असतं. म्हणजे पहिलं असं पण होतं, पण आता एवढे लोक आळशी झालेत की एका ठिकाणी बसून ब्लॉग बनवतात. काय काय तर एवढे आळशी झालेत की घरातल्या घरात ब्लॉग बनवतात. घरात ब्लॉग थोडंफार 1-2 सीन बाहेरचे घेतात आणि बाकी सगळे घरातल्या घरात बसून बडबड करतात. दिवसभर काय झालं काय नाही, त्याला ब्लॉग म्हणतात. बहुत आळशी हो गए लोक, असं काय हरकत नाही. तर असं ब्लॉग करायला पाहिजे. तर गाईज मी इकडं आलो असं सांगायला हे जरा प्रॉपर आहे 100%. बाकी असो, काय हरकत नाही. तर जी पडेल ती ऑर्डर मारत आपण आलो आहोत चिंचवडमध्ये. आता आहोत आपण चिंचवडमध्ये. तर आता म्हटलं थोडंसं जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर बघूया काय करायचं काय नाही. 1 कांडी आहे अजून, तर एका कांडीवर अजून 500 रुपये होऊ शकतात. त्यामुळं CNG भरायची मला काय वाटत नाही गरज आहे. तर अजून 500 रुपये करूया आणि CNG भरून जाऊया घराकडे. तर बघूया जेवणानंतर पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. 500 रुपये झाले, अजून 500 करायचं. तर भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डर. आय होप अशीच जे पडेल ते उचलायची, असे करून घरी जायला मोकळा, नाही का. चला, आपण कुठं आलो आहोत, आपण आलो आहोत HPच्या पेट्रोल पंपाचे. इथं CNG बी CNG भरायला आलो. आपण आता आहोत मला वाटतं केवळीमध्ये. एक ऑर्डर पडलेलं आपल्याला, कुठं तुम्हाला आठवण आहे होतं कुठं तरी. तिथनं मला 300 रुपयाची ऑर्डर पडली. केवळीच्या थोडं पुढं 2 किलोमीटर पुलाच्या खाली तिथं सोडलं कस्टमरला. आणि तिथनं मग बघितलं लाल कांडी झाली. म्हणलं भरून घ्या, कारण इथनं आपलं घर लांब आहे. कुठं मध्ये बंद पडण्यापेक्षा मला माहीत होतं इथं आहे म्हणून आलतो मी. बऱ्याच वेळा इथं भरले, 300चं भरले CNG. तर टोटल आतापर्यंत 900 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. वाजल्यात बघा किती, 2:39. वाटलं नव्हतं एवढ्यात तेवढं चांगलं इन्कम होईल. पण आता इथनं रिटर्नला पडतं की नाही बघू. रिटर्नला पडली तर ठीक, नाही पडली तर काय हरकत नाही. कुठेही पडली तरी चालेल, आपल्याला रिटर्नच पाहिजे असं काय नाही. फक्त 100च्या वर ऑर्डर पडली पाहिजे. आत्तापर्यंत चांगलं झालं व्यवसाय, अजून यापुढेही चांगला व्यवसाय झाला पाहिजे. बघूया काय होतं काय नाही. आता 300 CNG भरलं तर साहजिक की आपल्याला 1300 किंवा 1500 केलं पाहिजे. 900 झालं, 1000, अजून 600 रुपये करता येतात आपल्याला, जे की आपल्यासाठी चांगलं आहे. आणि इथून जर घराकडे ऑर्डर पडले तर 700-800 रुपये नक्कीच. आणि मी तर म्हणतो उंडरी पिसोळी पार खडे मशीन पुढं काय तिथं वडाच्या वाडीच्या पुढं बी अजून काय येते. जाऊ दे पार तिकडं कोपऱ्यात जाऊ दे, आपल्या इकडं कोपऱ्यात जाऊ दे पार, म्हणजे हजारे खाऊ दे. पण तिकडनं येताना कात्रजपर्यंत येताना 400-500 बी होतात कसे बी. काय बी होऊ शकतं इथलं इथं, फक्त ऑर्डर पडली पाहिजे. आपण जरा गाडीच्या बाहेर येऊया. मोबाईल चार्जिंगला लावलं. तर मला सांगा कुठलं लोकेशन आहे. लईच लांब आलेलं का आज. ऑर्डर मारत आलो आहे, पार तळगाव दाभाडीला आलो आहे. आणि इथनं मी जर आपलं लोकेशन बघितलं घराकडचं, तर 54 किलोमीटर दिसतं आहे मला, जे की लईच लांब आलो आहे. 2-3 तास लागेल घरी जायला. आणि आत्ता वाजलेत बघा किती, 5:30. अवघड आहे का नाही. पडतं ऑर्डर म्हटलं मारत लय लांब आलो. आणि एवढ्या लांब आलो की भाई आपलं घर 54 म्हणता ते ट्रॅफिक धरून 50-60 वरच गेले. 60 किलोमीटर लांब गावाला आले की झालं. आता घरी जायला मला 2 तास लागतात भाई. बघू शकतोय तुम्ही. इथं आला असाल, चिंचवडवाल्यांना हे जवळ असेल, पण मी कात्रजवरून आले रे. लय लांब आले मी. आणि
तुम्हाला माहिती आहे ऑर्डर पडत असेल तर आपण नाही का एन्जॉयमेंटमध्ये मारत इतके लांब आलोय. आणि असं झालं नाही जेव्हापासून लास्ट टेक घेतला तेव्हापासून बॅक टू बॅक ऑर्डर. आता कुठंतरी जाऊन थांबले 5-10 मिनिटं. आता इथनं मला वाटत नाही ऑर्डर पडेल, कारण सगळं सुमसाम आहे. बघू शकता हे जी सोसायटी आहे लय लांबपर्यंत सोसायटी आहेत, एवढं लांब सोसायटी आहेत. त्यामुळं आय डोंट नो पडल नाही पडल. त्यामुळे आता मी घराकडचा मॅप लावणार आहे, घराकडे निघणार आहे. तर तुम्हाला आतापर्यंत किती झाली 1654 काय झाले, 1600 झालं, 50 झाले, 1700 झालं, 1600-1700 झालं, जी की चांगली गोष्ट आहे, चांगलं झालंय. पण इथनं आता 54 किलोमीटरच्या ऑर्डर तर पडणं अवघड आहे. तर इथनं निगडी बिगडी पडली तर बरं होईल, तिथनं मग लोकल पडेल. तर बघू काय होते काय नाही. मला आता काय कळणार एवढ्या लांब कसं काय येऊ शकतो मी ऑर्डर मारत. तिकडे तर डोंगर खोंदायचं काम चालू वाटतं. JCB लावलंय भाई, माझ्या मोबाईलमध्ये दिसणार नाही एवढं, पण लय वरती JCB गेलं आणि खोंदायचं काम चालू असं दिसते. कारण लाईटही दिसतात मला आणि पिवळं दिसते. मग असं अंदाज आहे किंवा काहीतरी खांबीम असेल काय माहित काय. सोनात लय लांबाला चांगली गोष्ट आहे, काम करतोय. पण आता रिटर्नला इथनं पण आवड. 54 किलोमीटर लांब. CNG भरलाय, 3 कांड्या आहेत, 1 कांडी उडलेली. तर आता घरी जाऊस पण 2 कांड्या उडणार आहे. आणि आत्ता जर निघालो इथनं 5:30 वाजता, 6:30, 7:30, 8 वाजेपर्यंत घरी पोहोचल, 8 किंवा 9. तर मला वाटतंय शहाणपणा आणि आता इथनं निघा. हे कुठलं गाव आहे, तळेगाव दाभाडेत धरू आपण, तळेगाव दाभाडे चाकण. असो 1600 रुपये नॉट बॅड. आता 54 किलोमीटर. आता काय मी हे विचार करतो 2000 लागून किती कमी, रोजची सगळ्यांना 400 रुपये कमीत. इथनं तर 400 रुपये साहजिक होईल जर ऑर्डर पडली तर. असं होतं की कधी आपलं ह्या वेळेला काय होतं, संडे आणि संध्याकाळचं पुण्याला जाणारं कोण भेटणार नाही मला, हे मला माहिती आहे. पण मी आपलं म्हटलं 1,500 करत येऊ. आणि ही ऑर्डर नव्हती उचलली पण मला वाटतं, कारण तळेगाव दाभाडेत मेन एरियाच होतो मी. लास्ट ऑर्डर ही पिकअप करायच्या बरोबर मला वाटतं हे ST स्टँडवरनं पिकअप केली, तळेगाव दाभाडेच्या ST स्टँडवरनं. 120 रुपयाची ऑर्डर. तिथनं इथं आलोय, 7 किलोमीटर आहे तळेगाव दाभाडे, इथनं 7 किलोमीटर आहे ST स्टँड. त्यामुळे ठीक एवढं काय लांब आलेलं नाही असं वाटतंय. तळेगाव दाभाडे म्हणून इथं 7 किलोमीटर आहे म्हणलं काय लांब आहे. फक्त एखादा परत कस्टमर भेटला पाहिजे तळेगाव दाभाडेला, आणि तिथनं सोडतो. मग तिथनं बघू शीटं भरत निगडीवरनं मग कोरवडी, मग तिथनं कोण ना कोण भेटेल. पण जास्त वेळ थांबता येणार नाही. 5 मिनिटं झाले. टेक बी बघा 3.5-4 मिनिटं झालं, 2 मिनिटं झाले. बघतो भाई साहेब म्हटलं काय हे मिलिटरी एरिया, ॲक्च्युली मिलिटरी एरियाच्या पोरांसाठी. कारण मिलिटरीवाले बसले इथं एंट्रीला. म्हटलं मिलिटरीचे हे असेल भविष्यात जे येणारे मिलिटरी मॅन मिलिटरी गर्ल्स आहेत त्यांचं हे असं दिसतंय. लिहिलं तर काय नाही इथं, नवीनच वाटतं. असो आपण निघूया इथनं. आपल्याला घर खूप लांब आहे, अंधार पडायला लागलाय. बघू शकता तुम्ही थोडा अंधार पडायला लागलाय. आणि आता जेव्हा ह्याच्यानंतरचा टेक असेल तो आपल्या इथं असेल तर तुम्हाला कळलंच किती अंधार पडणार आहे. भूक लागायला आली तर बघू इथनं जाऊ तळेगाव दाभाडेला आता, आणि तिथनं नाश्ता बिष्टा करू आणि मग निघूया डायरेक्ट भेटूया घराकडं. बघूया किती होतात किती नाही. का 54 किलोमीटर एमटी जातोय. 3-4 किलोमीटर एमटी गेलेले ठीक आहे. मला असं वाटतं की तळेगाव दाभाडेपर्यंत एमटी जाईन मी. पण तिथनं तळेगाव दाभाडेवरनं कॅम्प, दगडूशेठ स्टेशन बिशन देवा पड दे बाकी. चला काय आहे नक्की, JCB आहे का काय आहे काय माहिती, काहीतरी आहे. मशीन आहे वाटतं, मशीन. मस्त आहे, निसर्ग मस्त आहे म्हणून म्हणलं कॅप्चर करून घ्यावं. सोनेरी क्षण परत कधी भेटेल बघायला नाही का. चला आलोय आपण आलो आहोत तर रोहित वळेवाले तिथं. आणि टेक घ्यायचं कारण असं आहे की गाडी बंद पडली, बदलेच 6:15 शीटं भरत येत होतं. त्याला इथं उतरवलं, त्यामुळे गाडी थांबवली. आणि त्यांना गाडी चालू होती, मीच थांबवली. पण ते पैसे द्यायला वेळ लावले. पैसे तिने घेतले, 3 जण होते, 30 रुपये. टोल नाक्याच्या पुढं आलोय थोडं. इकडं रोहित वडेवाला म्हणून दिसेल तुम्हाला. रोहित वडेवाला आणि माहीत असेल तुम्हाला, नाव माहीत नाही. टेकडे खूप फेमस आहे, टेकडीचं नाव माहीत नाही मला.
गाडी चालूच व्हाय ना, बघू शकतो तुम्ही. 3-4 वेळा ट्राय केलं, मागं जाऊन बघितलं, मागं काही दिसेना, कळा काय आलं काय नाही. हे असं असतं, कधीतरी चांगलं घडलं ना आणि असं काहीतरी घडतं आणि इथं जर नाही चालू झालं ना, आपल्या गॅरेजवाला भाई तुम्हाला माहिती आहे, लय लांब आहे घर आपल्या इथनं, लय लांब आहे अजून. इथनं कात्रज नाही म्हणलं तरी, कात्रज जरी धरलं इथनं 30-40 किलोमीटर लांब आहे. 40 किलोमीटर लांब पिकअपला बोलवायचं त्याला मेकॅनिकला अवघड आहे. मला वाटतं सोमेश्वरवाडी काहीतरी, हां सोमेश्वरवाडी तसं. 1-2 आलं तर पण लक्षात नाही, बऱ्याच दिवसांनी आलो. निगडीचं थोडं पुढे. तर आता बघूया, ट्राय करूया. कोण भेटलं ओळखीचं ठीक, नाहीतर फोन करून बोलवायला लागेल कोणाला तरी. ट्राय करू शकतो किंवा 10 मिनटं. मला वाटतं गाडी लईच गरम झाली त्यामुळे असं होत असेल. एक 10 मिनटं थांबूया, गाडी थोडं थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बघूया होतंय का नाही. मागचा दरवाजा चालू करूया आणि बघूया, थोडं थंड होऊन घेऊया. 10 मिनिटांनी चालू करूया. 10 मिनिटात जर चालू आली तर ठीक, नाहीतर फोन चालू करायचे, याला त्याला बोलवायचं, ये रे बाबा मला त्याला पाय लावायला कात्रजपर्यंत. की खूप अवघड दिसतंय. 6 वाजून 17 मिनटं झालेत. 17 खतरा. अजून एकदा ट्राय करतो 1 मिनिट. तेव्हा कात्रजपर्यंत नाही रे, नाही माहिती. जाऊ दे, 10 मिनिटं थांबूया. मागचं गेट चालू करू. मागचं हे लाईट अशी बंद, लाईट बंद. एकदा आपल्याला सांगितलेलं नाही का, हे सगळं लाईटी बिटी बंद करून चालू करा. तसं करूया, बघूया एकदा आपण. नाही तसं बी चालू आहे ना. विषय लय मोठा विषय झाला भाऊ. कसं करायचं बोल आता. लाईटी बंद करून बी चालू आहे ना. ते मी पहिले बी केलं, फक्त व्हिडिओसाठी लाईटी चालू केलं. आता मागचं गेट चालू करूया, बघूया चालू होतंय का नाही. कंबर एक दुखायला लागली, असं त्यामुळे लांब जाऊ वाटत नाही. गाडी जशी जशी जुनी होती ना तशी तशी कामं काढते. हां बाबा पडत मी तर. मला वाटतंय हेड बीड गेलं का काय. एकदा असंच काय आलं, लाईट लावतो इथं, हाय चालू आहे. लय दिवस लाईट लावलेली होती. तर मला असं वाटतं नाही का, एकदा असं झालं की लय पळवली आणि बंद पडलेली आणि बघितलं तर हेड गेलं. तर आज जर हेड गेलं, हेड होईल माझं, कारण उद्या हप्ता आहे आणि हेडला पैसे घालवायला पैसे नाही आपल्याकडे. तुम्हाला माहितीच आहे सगळे आपली कथा. आणि हेड गेलं 3-4 हजार रुपये लागते. हेडचं काम झालेलं आहे, जास्त गरम नाही आहे. इथं हात लावतो, वाफा येतं ते थोडा, पण एवढा येत नाही. मला वाटलं इथं जरी हात ठेवला, वाफारला येत असेल तर गरम आहे जास्त. त्यामुळे जास्त गरम नाही आहे. इंटरनल प्रॉब्लेम दिसत आहे. ये तो मेरे से नहीं हो पाएगा. 10 मिनटं थांबूया. थोडं मस्त थंड चिल वारा आहे इथं. मला वाटतं पुढं जाऊन नाश्ता करावं, पण इथं गाडीला कोणतरी धडकून गेलो, कोणावर नाव घेतं, त्यामुळे जाऊ नाही शकत. नाश्ता करून आलो असतो 10 मिनटात, पण ह्या साईडला पाहिजे होतं काहीतरी नाश्त्याचं सेंटर. नाश्ता करूच तोपर्यंत थंड झालं असतं, मग बघितलं असतं चालू झालं तर झालं, नाही झालं तर मग अवघड. उगाच बंद केले मला असं वाटतं राव. पैसे घेऊन निघायला पण होतं. तिकडं कात्रज नरेला जर बंद पडलं असतं, तिकडून कोण ना कोण आलं असतं, इथनं कोण भेटणार आपल्याला. बघूया, 10 मिनिटं ठेवूया. दुसरा ऑप्शन नाहीये भाऊ. 6:20 झाल्यात. 6:30 6:30 पर्यंत ठेवूया. आणि 6:30 पर्यंत जर चालू नाही झाली गाडी 10 मिनिटात, तर बोलूया कोणाला तरी मदतीला. कोण येईल काय माहीत नाही. फोन लिस्ट चालायला लागेल आणि बघायला लागेल कोण आहे का नाही नियर बाय आपल्या मित्रमंडळी रिक्षावाले. चला फायनली मित्रांनो, आपण आपल्या इकडे आलो आहोत. वॉट अप झेड आहे मॅन. 8:43 झाल्यात. भारतीपाशी आलो आपण. भारती हॉस्पिटलचं आपलं हे ओपन जिम तुम्हाला माहितीच असेल. तर वाटलं नव्हतं राव एवढ्या लांब कधी जाईल म्हणून. मला वाटतं गेलं असेल, पण तवा ब्लॉग नसेल म्हणून नाही का. नवीन पण तुम्हाला माहिती आहे नवीन लय पळवतात, नंतर नाही पळत.
बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं असं वाटतं इतक्या लांब गेलो आपण, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि येताना जसं मी म्हटलेलं मीटर ओला उबरला ऑर्डर नाही पडले. का नाही पडले? कारण संध्याकाळचं काही ऑर्डर पडणार पण एक पकडलेली ऑर्डर आकुर्डीची. पण आपली जिथं गाडी बंद पडली तिथून पुढे गेलं बरं का. हां गाडी, आणि गाडीचं नाही सांगितलं आईच्या गावात, दुसरं सांगत बसलोय. कारण सीन काय झालं, एवढ्या वेळात 2-3 तास झाले ना. 2-3 तासात मी काय केलं काय नाही मला बी आठवण नाही. लास्ट एक कधी घेतलं ते बी आठवत नाही. मला वाटतं गाडीचं सांगायचं राहिलं ना. तर गाडी मित्रांनो अर्धा एक तास आपण तिथंच बसलो. थंड झाली गाडी, थंड झालं चालू केली, मग चालू झाली, मग निघालो घराकडं. आणि तिथनं मग म्हटलं बाई काही झालं तरी मला थांबायचं नाही, कारण थांबलो म्हणून बंद पडली ना गाडी. म्हटलं थांबायचंच नाही, डायरेक्ट इथं आलोच थांबवलं. मग त्यामुळे मध्ये टेक बी घेतलं नाही. आणि मग आत्ता इथनं चाललेलो घरी. म्हटलं जाता एक टेक घेऊन ब्लॉग इथं सेंड करावं. तर बाई तुमची जर गाडी बंद पडली तर अर्धा एक तास थांबा, तर गाडी थंड होऊ द्या. कारण आज 200-250 किलोमीटर काहीतरी रनिंग झालं असेल, त्यामुळे जरा जास्त गरम झाली, जे की रेग्युलरपेक्षा डबल कम झालेले. आणि डबल का झालेले, इन्कम बी डबल झालेली नाही आहे. 50-60 किलोमीटर आपण MT आलो, त्यामुळं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तुम्ही म्हणसाल 54 म्हटलेलं, मागाशी 60 कसं झालं, 19-20 चालत आहे. कारण बऱ्याच ठिकाणून आपण नाही का MT गेलेले, ते बी पिकअप धरले. तर असं बघायला गेलं तर 70-80 बी होते, पण ठीक आहे 60 करू आपण. पण ठीक आहे, काय हरकत नाही. 3 कांड्या आहेत, जे की मला वाटतं तिसरी कांडी कधी उडल उद्या. 2च कांड्या राहतील, त्यामुळे उद्या सकाळी CNG भरूया आणि उद्या कामाला जाऊया. राहिला आजचा विषय तर 300 रुपये जरी CNGला गेले, 1800 का 1900 काहीतरी झालं, 1800 रुपये. पण 300 रुपये जरी CNGला गेले तरी 1500 रुपये कमवले, जी खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आपण 10:30-11 वाजता कामाला आलतो. आणि आता किती वाजलं, 8:54, 8:45, 9 धरा, चला 11-12, 9 तास, 9-10 तासात 1500 रुपये, नॉट बॅड. जे की जास्त व्हायला पाहिजे होतं, पण तुम्हाला माहितीच आहे एवढं लांब MT आलं आपण. तिथं जर 1000 रुपये झाले असते तर 2500 रुपयाचा धंदा झाला असता आपल्याला CNG जाऊन, जे की 3 कांड्यामध्ये झालं असतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. 10-12 तासात 2-2500 होतात, फक्त पडले पाहिजे, बाकी काय नाही. संध्याकाळचा विषय होता त्यामुळे पडलं नाही. दुपारचं असतं तर तळेगाव दाभाडेवरनं किंवा चाकणवरनं कुठनं पडली असेल. तुम्हाला म्हटलं मी सोमवारने फाटाच्या पुन्हा आपल्याला 250 रुपये पडली. तर दुपार असतं तर गेलो आकुर्डीला. आता घरला जायची वेळ झाली म्हणून दिलं सोडून. पकडलेली बी कॅन्सल करून टाकली. आणि आकुर्डीला जावा, तिकडनं म्हणजे इकडे मग वाकडेवाडी स्टँड इतकं ट्रॅफिक. इकडं हायवे मस्त आलो, MTमध्ये आलो. येताना शीटं भेटली काही 10-20 करत 100-200 रुपये झाले, ते ॲड केलेलेत मी. हो फायनली आपल्या वेळेत आलो, बरं वाटतं आता. तर जाऊया, जेवूया आणि झोपूया. आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लवकरात लवकर लाईक करून शेअर करायचे. आणि असेच एक्सपिरियन्स बघायचे असेल आपल्याला डेली ब्लॉगचे, ड्रायव्हरबरोबर काय घडतं काय नाही. लोकांना वाटतं सोपं आहे, लय कमवतो आहे, 54 किलोमीटर रिटर्न येतं. भाऊ सोपं आहे वे, भले ते शीटाने भरलं नाही भरलं ते आपला धंदा नाही आहे. आपण आता म्हणलं MT येण्यापेक्षा CNGचा तरी पैसा काढावा म्हणून MT ते शीटं भरत आलो, पण सोपं नाही भाऊ. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभ रात्री.